आणि सगळ्यात अजून एक माझा मित्र इथं आलाय, त्याला मी बोलवतो, तुषार पंडितजी, जे गाण्याचं मिक्सिंग आणि रेकॉर्डिंग केलंय. तुषार या. कारण ती गाणी जेव्हा एखादं गाणं सक्सेसफुल होतं तेव्हा नुसतं त्याचं संगीत, लिरिक्स आणि गायन हे असतं, पण त्याहीपेक्षा त्याची जी तांत्रिक बाजू आहे ती तितकीच महत्त्वाची. तुषार पंडित आणि त्याचं शीर्षक एक विश्वजित यांनी पार्श्व संगीत आणि शीर्षकी. माझा पार्टनर आज इथे नाही, अविनाश. आंधळी कोशिंबीर चित्रपटाचं शीर्षक संगीत आम्ही केलं आहे. आंधळी कोशिंबीर अवधूतने गायलं आहे. त्या गाण्यामध्ये इतके उत्तम शब्द आणि छान सगळा बाज सगळ्या पद्धतीनं येऊन जातो. अख्ख्या चित्रपटात जे काही घडणार आहे त्या सगळ्या गोष्टींचा वैभवने इतका सुंदर क्राफ्ट केलेला होता की त्याच्यातच निम्म काम होऊन गेलेलं होतं. बऱ्याच वेळा काय असतं की आम्ही झगडत असतो की नक्की कुठल्या फील्डपर्यंत पोहोचायचं आहे, आणि जर बऱ्याच वेळा लिरिसिस्ट कधी कधी आम्ही काय असतं आधी ट्यून करतो, मग हे करतो, मग त्याच्यावरती शब्द लिहिणं वगैरे अशी प्रोसेस असते. पण इथे ऑलरेडी वैभवने इतकं सुंदर काम करून ठेवलेलं होतं. सो त्या टायटलमध्ये सगळेच जॉनर पण येऊन जातात. भजनी स्टाईल येऊन जाते, पॉपची स्टाईल येऊन जाते, थोडंसं रॉक फील येऊन जातो. सो इट्स ऑल पॅकेज इन दॅट टायटल सॉन्ग. आणि रिगार्डिंग बॅकग्राऊंड बोलायचं झालं तर ओव्हरऑल सगळी जे कास्टिंग आहे याचं ते इतकं तगडं आहे की त्यांची केमिस्ट्री फार छान जुळून आली होती. सो तेही बाजू खूप करताना मजा आली. आणि आदित्यने खूप ही वॉज व्हेरी क्लिअर अबाउट व्हॉट ही वॉन्ट्स, म्हणजे काय पाहिजे नक्की मला बॅकग्राऊंडमध्ये. हे बऱ्याच वेळा असं कमी अनुभवायला मिळतं की दिग्दर्शकाला माहिती नसतं की काय एक्झॅक्टली पाहिजे, पण ह्याचं असं नव्हतं की मला हे म्हणजे हेच पाहिजे, हे असंच जाऊ दे 10 पीस आणि असंच आपण ट्रीटमेंट करूया. सो दॅट वे वी वर्क आणि खूप मजा आली. आय थिंक सगळ्यांना तुम्हाला आवडेल ही बघायला. थोडंसं अजून बोलतो. जे दुसरं गाणं मी म्हणलं ते गाणं खास म्हणजे अवधूत माझा खूप चांगला मित्र, त्याने अप्रतिमच गायलंय. पण तुम्ही जान्हवी करतो म्हणून हे गाणं ऐका, कारण ते इतकं सुंदर त्यांनी गायलेलं आहे. म्हणजे ती म्हणजे सगळेच जण म्हणतात की कोणी गायलं, म्हणजे अवधूतनी पण जान्हवी बरोबर इतकं काम करून सुद्धा जेव्हा त्यांनी पहिल्यांदा तिचं डबिंग झालेलं ऐकलं तर तो म्हणला हा कोणाचा आवाज आहे. म्हणलं तर तू नाही ओळखताचा आवाज, तर तो म्हणला नाही कोणाचा आवाज आहे. म्हणला हा जान्हवीचा आवाज आहे. तो म्हणला नाही, तो याची चेष्टा करू नकोस. म्हणलं काय जान्हवीचा आवाज आहे. तर तो म्हणला नाही मी